हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं अनअकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्मवर खूप स्वागत. अनअकॅडमी मार्फत लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स हे एक प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे जे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी आहे. सुरुवातीला माझी थोडीशी ओळख करून देतो. माझं नाव सच्चिदानंद सूर्यकांत लिंबाळकर. माझं शिक्षण D.Ed झालेलं आहे, BA केलेलं आहे, त्यानंतर MA अर्थशास्त्र, MA राज्यशास्त्र. 6 वर्षापासून स्पर्धा परीक्षेकरता शिकवण्याचा अनुभव आहे आणि MPSCची मुलाखत मित्रांनो मी 3 वेळेस दिलेली आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हा आपल्याला विषय डिस्कस करायचा आहे. हा भारतीय अर्थव्यवस्था हा जो विषय आहे MPSCच्या सर्व परीक्षांना अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. अनअकॅडमीमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? डेली लाईव्ह क्लासेस आहेत, त्यानंतर लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस आहेत, म्हणजे सराव प्रश्नपत्रिका टेस्ट ही लाईव्ह असणार आहे तुमचं. कोर्सेस इथे सगळे हे स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत, परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेच्या आधार स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत. अनलिमिटेड ॲक्सेस आहे. एक सबस्क्रिप्शन जर घेतलं तुम्ही तर सगळे व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. लाईव्ह क्लासेस सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. आणि फॅकल्टी महाराष्ट्रातील सगळी नामवंत फॅकल्टी उपलब्ध असणार आहे. ही सगळी किरण गायकवाड, सचिन मारुळकर, सुभाष पवार, प्रीती राऊत, रमेश रणवी, स्वरश्री सारखे अशा अनेक नामवंत तज्ज्ञ महाराष्ट्रातील फॅकल्टी एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच तुमचा आणखी याच्यासोबत प्लस पॉईंट म्हणजे आणखी नवीन कोर्सेस येत आहेत अनअकॅडमीचे आपले. मराठीचा कोर्स येतोय, त्यानंतर भूगोलाचा कोर्स येतोय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कोर्स येतोय, ठीक आहे. त्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याचा कोर्स येतोय, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याचा कोर्स येतोय, महाराष्ट्र स्पेसिफिक मुद्द्यांचा सुद्धा कोर्स येतोय मित्रांनो. यासोबतच मित्रांनो आणखी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर 18 कोर्सेस येत आहेत, इतिहासावर 14 कोर्सेस आहेत, मूलभूत गणितावर 10 कोर्सेस आहेत आणि महाराष्ट्राच्या संबंधित जे टॉपिक आहे त्याचे 10 कोर्सेस आहेत. असं तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आहे मित्रांनो. मग याचे फायदे काय बरं, की अनअकॅडमीवर जो काही लेक्चरचा शेड्यूल आहे तुम्हाला जसं सूट होईल तुमच्या सोयीप्रमाणे हा आहे. भाषेचं कोणताही अडथळा नाही आहे. मराठीमधनं तुम्हाला हे सगळं माहिती मिळणार आहे, सगळं नॉलेज मिळणार आहे, सगळं प्रिपरेशन मिळणार आहे. लर्न एनी टाईम एनीवेअर. तुम्ही यासाठी विशिष्ट कुठल्या शहरात जायची गरज नाही. तुम्ही ज्या शहरात आहात, जिथे आहात तिथे जसा वेळ मिळेल तसा तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो. इंटरॅक्ट विथ द एज्युकेटर. तुम्हाला जे काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन सुद्धा इथं करता येतं मित्रांनो. तुमचे डाऊट्स शंका सगळ्या निरसन केल्या जातात. आन्सर लाईव्ह कोर्स, लाईव्ह टेस्ट होते, त्याच्यामध्ये तुमचं आन्सर तुम्ही नोंदवू शकता मित्रांनो. लाईव्ह टेस्ट सुद्धा आहेत, लाईव्ह टेस्ट आहेत, लाईव्ह क्विजेस सुद्धा आहेत, प्रश्न उत्तर लाईव्ह टेस्ट आहेत. डिटेल रिपोर्ट अनालिसिस, तुमचा अभ्यास किती झालेला आहे त्याचं एक डिटेल रिपोर्ट अनालिसिस केलं जाणार आहे मित्रांनो इथे, ठीक आहे. त्यानंतर PDF स्वरूपामध्ये तुमचं मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. मग हा जो असा जो काही दर्जेदार कोर्स आहे तो 1 महिन्याचा लावला तर 1400 रुपये तुम्हाला फीस आहे, ठीक आहे. 3 महिन्याचा असेल तर 3500 आहे. पण मित्रांनो MPSC काही एका महिन्यामध्ये होणार नाही. एक 12 महिने 24 महिन्याचा कालावधी पाहिजे. 12 महिन्याचा कालावधी जर तुम्ही घेतला तर 7000 रुपये त्याला फीस आहे. पण सचित SACHIT बघा, SACHIT लक्षात ठेवा, SACHIT सचित हा जर कोड तुम्ही जर रेफर केला गेला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे 12 महिन्याचा कोर्स जो 7000 रुपयाला होता तोच 12 महिन्याचा कोर्स तुम्हाला 10% डिस्काउंटनी 6300 रुपयामध्ये मिळणार आहे. 10% ऑफ तुम्हाला, ठीक आहे. आणि 24 महिन्याचा कोर्स जो आहे तो 8400 रुपयाला होता, पण सचित नावाचा कोड वापरला तुम्ही तर 7560 रुपयालाच मिळणार आहे. म्हणजे 10% डिस्काउंट आहे. त्यामुळे डिस्काउंट मिळवा आणि हे जे कोड आहे या कोडवर तुम्ही सबस्क्राईब करा, प्रिस्क्राईब करा मित्रांनो, ठीक आहे. ओके. मग आपण यामध्ये आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपण डिस्कस करतोय मागच्या 2 लेक्चरपासून मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग 1, राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग 2 पाहिलेला आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग 3 आपण डिस्कस करणार आहोत. आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये काय पाहिलं, बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहे. थोडंसं रिव्हिजन करतो तुमचं मी, ठीक आहे. काय पाहिलं बरं त्याच्यामध्ये, थोडंसं बेसिक कन्सेप्ट म्हणजे आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय असतं, त्यानंतर घटक किंमत म्हणजे काय असते, गैर घटक किंमत म्हणजे काय असतं, बाजारभाव म्हणजे काय असतो, ठीक आहे. घटक उत्पन्न म्हणजे काय असतं, त्यानंतर मूल्यवर्धित म्हणजे काय, स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय असतं, निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय आहे, निवासी म्हणजे काय आहे ते पाहिलं आपण, ठीक आहे. हे सगळ्या कन्सेप्ट पाहिल्या आपण.
त्याच्यासोबतच मग आपण जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, जीडीपी म्हणजे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे. मग जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट काय, जीडीपी ॲट मार्केट प्राइस काय असतो, एनडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट काय, एनडीपी ॲट मार्केट प्राइस काय, हे आपण सगळं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. व्हिडिओ उपलब्ध आहेत आपल्या या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं बॅकग्राऊंड पाहिलं होतं. जसं दादाभाई नौरोजींनी 1867 मोजमाप केलं. त्यानंतर विल्यम डिग्बी असेल, त्यानंतर व्ही के आर व्ही राव असेल, राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल. ठीक आहे, हे पाहिले मित्रांनो आपण. त्यानंतर मग NSSO काय आहे, CSO काय आहे, हे सुद्धा आपण डिटेल्स मित्रांनो पाहिलेलं आहे अगदी पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये. त्यामुळे तुम्ही पहिला आणि दुसरं लेक्चर पाहून घ्यायचं. ठीक आहे. मग आता हा भाग तिसरा याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये कन्सेप्ट पाहायचे ते म्हणजे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे मित्रांनो, व्यवस्थित समजावून घ्या, परीक्षेला विचारतात. याला इंग्लिशमध्ये मॉनिटरी जीडीपी, ठीक आहे, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, नॉमिनल जीडीपी. मौद्रिक जीडीपी किंवा याला नॉमिनल जीडीपी असं म्हणलं जातं. वास्तविक जीडीपी याला रिअल जीडीपी असं म्हणलं जातं. म्हणजे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. आता हा काय आहे थोडंसं मित्रांनो समजावून घेऊया आपण. जो जीडीपी जो आहे, जीडीपी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्रॉस डोमेस्टिक उत्पाद, सॉरी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, किंवा त्याला मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार होत आहेत त्यांची बाजारपेठेतली किंमत म्हणजे जीडीपी असते. सिंपल. एका वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जेवढ्या वस्तू सेवा, मग त्या कोणीही बनवू द्या, परकीयाने भारतीयांनी कोणीही बनवलेल्या असतील, परकीय कंपनी भारतीय कंपनी, पण भारतात बनवलेल्या पाहिजेत त्या. ठीक आहे. मग त्यांची सगळी टोटल जी आपण त्यांच्या किमतीची जर काढली, आपण टोटल वस्तूंची किंमत, टोटल सेवांची किंमत, टोटल एका वर्षाची काढली, तर जो अंक मिळणार आहे आपल्याला, ठीक आहे, जो नंबर मिळणार आहे, तो अंक, तो तो जो असणार आहे तो जीडीपी असणार आहे. तेवढे पैसे आपले म्हणतात, जीडीपी म्हणतात, उत्पन्न आपलं. मग ज्यावेळेस आपण हा जीडीपी बाजार भावाला मोजतो आपण मित्रांनो, बाजार भावाला, बाजार भावाला म्हणजे चालू किमतीला असं म्हणतो आपण, चालू किमती. मग चालू किंमत म्हणजे नेमकी काय असते बरं, की आता करंट इयर, समजा आता 2020 सुरू आहे ना मित्रांनो, 2020 सुरू आहे, जून महिना चालू आहे. मग 2020च्या जून महिन्यामध्ये वस्तूच्या किमती काय आहेत आणि सेवाच्या किमती काय आहेत यानुसार जर मोजला तर तो बाजारभाव झाला आहे ना, बाजारभावामध्ये किमती आहेत त्या म्हणून. मग या बाजारभावाला किंवा चालू किमती म्हणतो, चालू म्हणजे आता सध्या ज्या काही वस्तू आणि सेवांच्या किमती आहेत त्या चालू किमती. मग बाजारभावाला किंवा चालू किमतीला जो जीडीपी मोजणार त्याला आपण मौद्रिक जीडीपी असं म्हणतो मित्रांनो, किंवा त्याला नॉमिनल जीडीपी असं म्हणतो आपण. ठीक आहे. दुसरा आहे तो म्हणजे मग याचा फॉर्म्युला कसा आहे, मौद्रिक जीडीपी बरोबर अंतिम वस्तू व सेवा आणि त्यांच्या किमती आहे ना. म्हणजे समजा 2020 मध्ये आपल्या देशामध्ये किती वस्तू निर्माण झाल्या, समजा 1 लाख वस्तू निर्माण झाल्या आणि सेवा किती निर्माण झाल्या, 1 लाख सेवा निर्माण झाल्या. ठीक आहे. ह्या 2 लाख, समजा 2 लाख वस्तू सेवा आणि त्यांच्या किमती, त्यांची किमती समजा 5 लाख. मग हे 2 लाख गुणिले 5 लाख, 10 लाख. 10 लाख काय झालं आपलं मौद्रिक जीडीपी. म्हणजे देशामध्ये अंतिम वस्तू जेवढ्या काही तयार झाल्या, देशामध्ये अंतिम सेवा जेवढ्या काही तयार झाल्या, त्याला हे गुणिलेचं चिन्ह आहे ते. ठीक आहे. त्याला जर त्यांच्या किमतीने जर गुणाकार केला आपण, तर जो जीडीपी मिळतो मौद्रिक जीडीपी. सिंपल उदाहरण घेऊया. एक वस्तू आहे 10 रुपयाची आणि एक सेवा आहे समजा 10 रुपयाची. हे किती झालं, अंतिम, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, की वस्तू निर्माण म्हणतो ना. हा, मग अंतिम वस्तू समजा 10 निर्माण झाल्या, 10 निर्माण झाल्या, सेवा पण 10 निर्माण झाल्या, मग 10 अधिक 10 20 झाल्या. म्हणजे अंतिम वस्तू सेवा किती झाली, 20. आणि प्रत्येकाची किंमत 10 रुपये समजा गृहीत द्या. मग 20 गुणिले 10 100. मग 100 रुपये काय झाला मौद्रिक जीडीपी. मौद्रिक जीडीपी म्हणजे जो बाजारभावाला किंवा ज्या किमती चालू आहेत सध्या त्याच्यानुसार जर मोजला असेल तर तो मौद्रिक जीडीपी, नॉमिनल जीडीपी म्हणतो आपण. स्थिर किमतीला मोजलो आपण, स्थिर किंमतीला जर मोजलं म्हणजे बाजारभावाला मोजलो, बाजारभावातल्या किमतीला मोजलं तर मौद्रिक जीडीपी, पण स्थिर किमतीला मोजलं तर वास्तविक जीडीपी. आता स्थिर किंमत म्हणजे काय असते मित्रांनो, स्थिर किंमत म्हणजे असं म्हणता येईल की त्या वस्तू सेवांची स्थिर किंमत. म्हणजे स्थिर किंमत आपण आधारभूत वर्षाला पाहत असतो, आधारभूत. ठीक आहे. आपण पाहणार पुढे आधारभूत वर्ष काय असतं ते. मग आधारभूत वर्षाला ज्या वस्तू आणि सेवाच्या किमती मोजतो त्याला आपण स्थिर किमती म्हणतो आपण. मग अशा स्थिर किमतीला ज्यावेळेस आपण जीडीपी मोजू त्याला वास्तविक जीडीपी असं म्हणतो आपण. काय म्हणतो आपण, वास्तविक. म्हणजे स्थिर किमतीला किंवा आधारभूत वर्षाच्या ज्या किमती आहेत, आधारभूत वर्षाच्या ज्या काही किमती आहेत त्याला जर मोजला असेल तर तो वास्तविक जीडीपी, त्याला रिअल जीडीपी असं म्हणतो आपण.
मग आता जीडीपी मध्ये वाढ हे का मौद्रिक आणि स्थिर मधला काय फरक तो समजावून घेऊया आपण थोडंसं. आता जीडीपी मध्ये जो काही वाढ होणार आहे ना मित्रांनो, ते हे दोन गोष्टीमुळे होऊ शकते. वस्तू आणि सेवांमध्ये वाढ झाली. आता आपल्याला जीडीपी म्हणजेच माहित आहे ना, काय जीडीपी म्हणजे आहे की सगळ्या वस्तू सेवा जेवढी काही त्यांची बाजारपेठेतली किंमत आहे त्याची बेरीज म्हणजे जीडीपी. म्हणजे याचा अर्थ जीडीपी कसा वाढणार, समजा वस्तू आणि सेवा जर वाढल्या तर जीडीपी वाढणार. म्हणजे समजा गेल्या वर्षी 10च वस्तू तयार झाल्या आणि सेवा 10 तयार झाल्या, एकूण 20च झाल्या ना. आणि 20ची किंमत काय, 10 रुपये समजा गृहीत धरा, 20 दही 200 रुपये. 200 रुपये हा जीडीपी झाला. समजा पुढच्या वर्षी समजा 30 वस्तू तयार झाल्या, ठीक आहे, म्हणजे 30 वस्तू आणि 30 सेवा म्हणजे एकूण झाले 60. किंमत 10 रुपये आहे, म्हणजे 60 गुणिले 10 600 झाला. अगोदर 200 रुपये जीडीपी होता, आता 600 झाला. पण हा 200 म्हणून 600 झाला म्हणजे जीडीपी मध्ये वाढ झालेली आहे. पण मित्रांनो कशामुळे झालेली आहे, वस्तू वाढलेल्या आहेत. अगोदर 10 वस्तू तयार व्हायच्या, आता 30 तयार होत आहेत. अगोदर 10 सेवा तयार व्हायच्या, आता 30 तयार होत आहेत. म्हणजे वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन जर वाढलं तर जीडीपी मध्ये वाढ होत असते मित्रांनो. हा पहिला घटक आहे की ज्यामध्ये जीडीपी मध्ये वाढ होते. दुसरा घटक आहे ते वस्तू आणि सेवाच्या किमतीमध्ये वाढ. इथं राहिले शब्द किंमत, हा शब्द राहिलेला आहे. वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ, ठीक आहे. इथं वस्तू आणि सेवामध्ये वाढ झाली, त्यांचं उत्पादन वाढलेलं आहे. 10च्या जागी 30, 10च्या जागी 30. पण इथं काय झालं, वस्तू आणि सेवा वाढल्या नाही मित्रांनो. वस्तू आणि सेवा समजा तेवढ्याच राहिलेल्या आहेत, पण त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. किमती जसं गृहीत धरा की 10 वस्तू तयार होत होत्या समजा 2019ला, 10 सेवा पण तयार होत होत्या, एकूण किती झाल्या, ह्या 20 झाल्या वस्तू आणि सेवा. आणि त्यांची किंमत समजा 2019 मध्ये 10 रुपये होती. 20 दही 200 रुपये, म्हणजे 2019 जीडीपी 200 रुपये झाला. आता 2020 मध्ये येऊया आपण. 2020 मध्ये वस्तू 10च राहिल्या, सेवा पण 10च राहिल्या, म्हणजे ह्या 20च राहिल्या, ठीक आहे. पण यांची किंमत मित्रांनो काय झाली, 50 रुपये झाली. 50 रुपये झाली. मग आता 50 गुणिले 20 विचार करा किती होतात, किती होतात, 1000. म्हणजे अगोदर जो जीडीपी होता तो कमी होता, आता तो 1000 झाला. म्हणजे वाढला का नाही तो जीडीपी, यस. पण कशामुळे वाढलेला आहे मित्रांनो, त्या वस्तू आणि सेवांची किंमत वाढल्यामुळे तो जीडीपी वाढलेला आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की जीडीपी वाढण्यासाठी दोन घटक कारणीभूत असतात. एक तर वस्तू सेवांचं उत्पादन वाढलं असेल आणि दुसरं वस्तू सेवांच्या किमतीमध्ये वाढल्या असतील. आता तुम्ही जरा विचार करून पहा बरं की दोन्हीमुळे जीडीपी वाढायला, पण खरा जीडीपी कशामुळे वाढला असेल, तर खरा जीडीपी वाढलेला कसा समजायचा, गृहीत धरायचा, तर किमतीमुळे नाही. कारण महागाई आहे ना मित्र त्याच्यात. महागाईमुळे वाढलेला जीडीपी काही कामाचा नाहीये ना. मग ऍक्च्युली कामाला कोणता असतो आपला जीडीपी, जो वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन वाढल्यामुळे जो जीडीपी वाढतो त्याला आपण खरा जीडीपी असं म्हणतो. मग त्याला वास्तविक जीडीपी असं म्हणायचं. म्हणजे वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन वाढल्यामुळं जो जीडीपी असतो तो जीडीपी, वास्तविक जीडीपी. म्हणजेच तोच कसा मोजतो आपण, स्थिर किमतीला मोजतो, म्हणजेच आधारभूत वर्षाला. म्हणजे मग असं म्हणता येईल एकत्रितपणे की आधारभूत वर्षाला मोजलेला, स्थिर किमतीला मोजलेला, किंवा वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे जो मोजलेला आहे त्याला वास्तविक जीडीपी असं म्हणतो. आणि महागाईमुळे किंवा वस्तू आणि सेवांच्या किमतीमुळे जो मोजला गेलेला आहे त्याला मौद्रिक जीडीपी असं म्हणतो मित्रांनो आपण, ठीक आहे. हे अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट आहेत मौद्रिक जीडीपीच्या आणि वास्तविक जीडीपीच्या. त्यानंतर कन्सेप्ट पाहिजे चालू किंमत, स्थिर किंमत आणि आधारभूत वर्ष. काय, चालू किंमत, स्थिर किंमत आणि आधारभूत वर्ष, जसा रेफरन्स पाहिला आपण. आता चालू किंमत पाहूया. चालू किंमत याचा अर्थ आहे करंट प्राइसेस इंग्लिश मध्ये. मग चालू किंमत याचा अर्थ जे वर्ष चालू आहे ना आपल्याकडे. आता समजा 2020 चालू आहे, 2020 मध्ये वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत त्याला चालू किंमत म्हणायचं. 2021 चालू असेल तर 2021 मध्ये वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत त्याला चालू किंमत म्हणायचं, ठीक आहे. त्यानंतर स्थिर किंमत, काय म्हणायचं त्याला, स्थिर किंमत. स्थिर किंमत कशाला म्हणायचं असतं, स्थिर, एकदम स्थिर आहे. स्थिर किंमत याचा सिंपल अर्थ आहे की ज्या किमती म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या आधारभूत वर्षाला मोजले जातात. जे चालू वर्ष आहे, चालू वर्षाला मोजलं की चालू किमती, आधारभूत वर्षाला मोजल्या तर त्या स्थिर किमती असं म्हणतो आपण. मग आधारभूत वर्ष काय म्हणायचं, कशाला म्हणायचं ते पण आपण पाहणार आहोत आपण, ठीक आहे. आधारभूत वर्ष सुद्धा पाहणार आहोत. इथं बघा, संबंधित वर्षातील प्रचलित किमतींना त्या वर्षाच्या चालू किमती म्हणतात. संबंधित वर्ष म्हणजे चालू आहे, कधी 2020 असेल, 21, त्या किमतींना चालू किमती म्हणतो आपण. आणि चालू किमतीला मोजलेला काय म्हणायचं, मौद्रिक जीडीपी. इकडे पाहिलं आपण की चालू किमतीला जे मोजतात त्याला मौद्रिक जीडीपी असं म्हणतो आपण, ठीक आहे. आता आधारभूत वर्ष, आता भारतातील आधारभूत वर्षाच्या शृंखला असं पाहायचं. आपण आता जस्ट पाहिले की आधारभूत वर्ष याची पाहिलेलं आहे.
आधारभूत वर्ष म्हणजे काय असतं की असं एक साधारण वर्ष असतं मित्रांनो. आधारभूत वर्षाची व्याख्या काय ते आपण पाहूया अगोदर. आधारभूत वर्ष म्हणजे एक साधं वर्ष की एक नॉर्मल म्हणतो आपण. साधं म्हणल्यापेक्षा साधारण वर्ष की ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन खूप प्रचंड वाढलेलं नाहीये किंवा वस्तू आणि सेवांचं उत्पादन प्रचंड कमी पण झालेलं नाहीये. म्हणजे एक नॉर्मल आहे. ठीक आहे. म्हणजे जसं एखादा एखादा बॉलर कसा असतो की एखाद्या दिवस बॅटिंगला उतरला की तो फार 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 खूपच मारतो लगे. अगदी 20-40 बॉलमध्ये सेंचुरी मारतो. ते एखाद्या वेळेस खेळतो तो. 20 बॉलमध्ये 100 रन काढले. पण तो एखाद्या असतो, नेहमी खेळणारा नसतो ना. मग तसं एखादं वर्ष असतं की प्रचंड उत्पादन झालं. पण तेवढं प्रचंड उत्पादन दरवर्षी होणार नाही. ठीक आहे. तुमचाही अभ्यास एका दिवशी खूप करता, पण रोज तसा होणार नाही ना. किंवा दुसरी वाईट कंडिशन काय असते? वाईट कंडिशन असं असते की एखादा बॅट्समन झिरोवर गेलेला आहे. पण तो नेहमी झिरोवर नाही जाणार. म्हणजे एखादं असं वर्ष असतं की उत्पादन फार कमी होतं. जसं आता 2020 ची गत आहे आपल्याकडे. कोरोनामुळे, कोविड-19 मुळे मंदीच्या चक्रामध्ये अडवलं. उत्पादन कमी होणार आपलं. पण अशी कंडिशन नेहमी असणार नाही ना. म्हणजे काही काही वर्ष असं असतं की उत्पादन प्रचंड झालेलं असतं आणि काही वर्षामध्ये उत्पादन फार कमी झालेलं असतं. मग आपण हे दोन्ही वर्ष गृहीत धरत नाही. जिथं खूप उत्पादन झालं ते पण गृहीत धरत नाही आणि जिथे फार कमी उत्पादन झालं ते पण गृहीत धरत नाही. एक साधारण वर्ष की बाबा तेवढं नेहमी होऊ शकतं. असं वर्ष की ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे व्यवस्थितपणे आहे, रेग्युलर आहे, फार कमी नाही फार जास्त नाही. वस्तू सेवांच्या किमती पण फार जास्त नाहीत कमी नाही, साधारण आहेत. असं एखादं वर्ष आपण मागचं निवडत असतो आणि त्याला आपण आधारभूत वर्ष म्हणत असतो. आणि त्या आधारभूत वर्षाचा बेस 100 आपण गृहीत धरत असतो आणि मग त्या आधारभूत वर्षाच्या किमती काढायच्या आणि तेव्हापासून पुढे किमती किती वाढल्या ते पाहायचं आपण. ठीक आहे. समजतंय ना. आधारभूत वर्ष असं निवडायचं आणि त्यावेळेस त्या वस्तू सेवांच्या किमती किती होत्या, त्यावेळेस जीडीपी किती होता आणि त्यानुसार मग पुढच्या वर्षी वस्तू सेवांच्या किमती किती वाढल्या, त्यांचा जीडीपी किती वाढला ते पाहायचं आपण. ठीक आहे. ओके. मग असं पाहता येतं. मग आता याची बघा, पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न जे मोजायला सुरुवात केली त्याला त्यावेळेस आधारभूत वर्ष आपण 1948-49 गृहीत धरलं होतं आपण. तुम्हाला आठवत असावं की स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती आपण स्थापन केली होती, ज्याचे अध्यक्ष PC महालनोबिस होते आणि त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं 3 वर्षाचं. 48, 49, 49, 50 वगैरे असं 3 वर्षाचं मोजलं. त्यावेळेस आधारभूत वर्ष हे 48-49 हे ठरवलं होतं. CSOने ते मोजलं होतं, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आपण हे पाहिलेलं आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. त्यांची ती पहिली शृंखला होती, पहिली. दुसऱ्या शृंखलेमध्ये CSOने 1967 पासून मोजमाप करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस आधारभूत वर्ष 1960-61 ठेवलं. आधारभूत वर्ष 60-61 पण वापर कधीपासून झालेला आहे? 67 दुसऱ्या आवृत्तीमध्ये. CSOने तिसऱ्यांदा म्हणजे तिसरी शृंखला त्यांनी प्रदर्शित केलेली होती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची. कधी सुरुवात केली? 1978 ला. ठीक आहे. आणि त्यावेळेस आधारभूत वर्ष किती होतं मित्रांनो? तो 1970-71 हे त्यावेळेस आपण हे आधारभूत वर्ष गृहीत धरलेलं होतं. 1970-71. चौथी म्हणजे CSOची राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची चौथी शृंखला ती कधी सुरुवात झालेली आहे? 1988 ला. पण 1988 ला ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजायला लागलो त्यावेळेस CSOने आधारभूत वर्ष कोणतं गृहीत धरलं होतं? 1980-81. पाचवी शृंखला CSOची त्याची सुरुवात 1999 ला झाली मित्रांनो आणि त्यावेळेस आधारभूत वर्ष आपण 1993-94 हे गृहीत धरलं आपण. कोणतं धरलं आपण? 1993-94 हे आधारभूत वर्ष आपण गृहीत धरलं. त्यानंतर CSOची 6वी शृंखला. कितवी? 6वी. सुरुवात कधीपासून? 2006 पासून सुरुवात मित्रांनो. 2006 पासून सुरुवात. त्यासाठी आधारभूत वर्ष आपण 1999-2000 हे गृहीत धरलं आपण. 7वी शृंखला 2010 पासून सुरुवात. आधारभूत वर्ष आपण 2004-5 धरलं होतं आणि हे आधारभूत वर्ष शिफारस केलं होतं ते म्हणजे अभिजित सेन गुप्ता समिती जी आली होती का, या अभिजित सेन गुप्ता समितीने 2004-5 हे आधारभूत वर्ष वापरा असं सांगितलेलं होतं. ठीक आहे. आधारभूत वर्ष सांगितलेलं होतं आणि मग आपण ते वापरत होतो आपण. त्यानंतर 8वी शृंखलेची सुरुवात जी सध्या आहे म्हणता येईल. कधी सुरुवात झाली आहे? नवीन पद्धतीने 2015 पर्यंत जीडीपी 2015 पासून सुरुवात झालेली आहे. मग त्यावेळेस पासून आपण आधारभूत वर्ष कोणतं गृहीत धरतो? 2011-12 हे आधारभूत वर्ष गृहीत धरतो आपण. पण हे 11-12 कोणी सांगितलं? के सुंदरम समितीने. म्हणजे बघा मित्रांनो, हे CSOने आतापर्यंत आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 8व्या शृंखलेपर्यंत तिने मोजलेलं आहे.
आणि आधारभूत वर्ष नेहमी चेंज झालं. पहिलं 48 49, नंतर 60 61, नंतर 70 71, नंतर 80 81, नंतर 93 94, नंतर 99 2000, नंतर 2004 5, नंतर 2011 12. ठीक आहे. ओके. आता आता जे नवीन 2011-12 होतं त्याच्यामध्ये बदल करण्याचं ठरलेलं आहे. नवीन प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सीएसओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे, ठीक आहे, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय यांनी एक प्रस्ताव मांडलेला आहे की 2017-18 हे आता आधारभूत वर्ष गृहीत धरलं पाहिजे. कोणतं? 2017-18 हे आधारभूत वर्ष गृहीत धरावं असं इथे सांगितलेलं होतं. त्यानंतर मग पुन्हा काय केलं, एक स्टेट टास्क फोर्स नावाचा बसवला गेला. स्टेट टास्क फोर्स, याच्यामध्ये केंद्र शासनाचे काही अधिकारी होते, राज्य शासनाचे काही अधिकारी होते, आरबीआयचे अधिकारी होते, तसंच आपल्या देशामधले अर्थतज्ञ अनुभवी नामवंत व्यक्ती सुद्धा होते. मग यांनी सर्व अभ्यास केला आणि सांगितलं की 2017-18 हे काही आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्यास योग्य नाही असं सांगितलं. आणि मग या स्टेट टास्क फोर्सने सांगितलं की 2020-21 हे आधारभूत वर्ष गृहीत धरा. ठीक आहे. मग कदाचित गव्हर्नमेंटने यांची शिफारस स्वीकारली असती तर आधारभूत वर्ष पुढे चालून आपल्याला 2020-21 झालं असतं मित्रांनो. पण आता 2020-21 होईल का बरं, थोडासा विचार करा. नाही होणार. का बरं? कारण 2020-21 आता चालू आहे मित्रांनो. आणि बघा या कोविड-19 मुळे, लॉकडाऊन मुळे, ठीक आहे, या जागतिक महामारीमुळे काय झालेलं आहे, उत्पादन ठप्प झालेलं आहे, अर्थव्यवस्था मंदीकडे जाते. त्यामुळे मग हे काही वर्ष 2020-21 काही हे बेस इयर गृहीत धरलं जाणार नाही असं वाटतं. आणि ते शक्य पण आहे, कारण शक्यच नाहीये ना, कारण यावेळेस फार उत्पादन कमी आहे. नंतर कधी नॉर्मल सिच्युएशन होईल तर ते वर्ष कदाचित पुढे चालून आधारभूत वर्ष गृहीत धरतील. आताच्या मोजमापासाठी कदाचित मग गव्हर्नमेंट 2011-12च यूज करेल. ठीक आहे. हे नवीन प्रस्ताव असे आहेत आणि त्याची स्थिती असं पाहता येते मित्रांनो काय आहे. आता बघ, मौद्रिक जीडीपी हे ऑलरेडी पाहिले आपण. मौद्रिक जीडीपी ना आताच थोड्या वेळापूर्वी, की जे बाजार भावाला किंवा चालू वर्षाच्या किमतीला जो मोजलाय तो मौद्रिक जीडीपी, नॉमिनल जीडीपी बाजार भावाला. वास्तव जीडीपी पण पाहिला मित्रांनो. आता रिअल जीडीपी ज्याला असं म्हणतो, रिअल म्हणजे जो आधारभूत वर्षाच्या ज्या काही किमती आहेत, आधारभूत वर्ष आताच पहिला आपण बेस इयर, आधारभूत वर्षाच्या किमतीला जो जीडीपी मोजला तो म्हणजे वास्तव जीडीपी आहे. माझं दरडोई उत्पन्न काय बरं मित्रांनो, म्हणजे आपल्या देशाचं जेवढं काही उत्पन्न आहे, म्हणजे जीडीपीच ना, जीडीपी म्हणजे देशाचं उत्पन्न जेवढं काही आहे, याला जर टोटल लोकसंख्येने भागाकार केला, म्हणजे समजा गृहीत धरा समजा $3 ट्रिलियन आपला जीडीपी आहे, आणि डिवायडेड बाय आपली 130 कोटी लोकसंख्या गृहीत धरा. 3 ट्रिलियन डिवायडेड बाय 130 कोटी लोकसंख्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मग उत्पन्न येईल ना. भले तुम्ही कमवत असा नसा, अभ्यास करताय तुम्ही, पण तरी सुद्धा असं काढता येतं. म्हणजे देशाचं टोटल राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची टोटल लोकसंख्या जर काढली तर प्रत्येक व्यक्तीच्या मागे किती उत्पन्न आहे ते कळतं आपल्याला. त्याला आपण दरडोई उत्पन्न असं म्हणतो आपण मित्रांनो. आता चालू किमती हे आपण जस्ट पाहिलेलं आहे आपण. चालू किमती म्हणजे कोणत्या? चालू आर्थिक वर्षामधल्या वस्तू आणि सेवांच्या असणाऱ्या किमती म्हणजे चालू किमती. ठीक आहे. चालू आर्थिक वर्षामधल्या. स्थिर किमती पण आपण पाहिल्या. स्थिर किमती म्हणजे कोणत्या? ज्या आधारभूत वर्ष आहे मागचं जे साधारण वर्ष असतं, स्थिर किमती त्याला आधारभूत वर्षाच्या आधारावर मोजलेल्या किमती. कशाच्या आधारावर? आधारभूत वर्षाच्या आधारावर मोजलेल्या किमतींना स्थिर किमती असं म्हणतो आपण. अतिशय महत्वाचे कन्सेप्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे जीडीपी अवस्फीतिकी. आपण जीडीपी डिफ्लेटर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. जीडीपी डिफ्लेटर, जीडीपी अवस्फीतिकी म्हणा किंवा जीडीपी डिफ्लेटर. आता हे काय आहे? जीडीपी अवस्फीतिकी बरोबर आहे मौद्रिक जीडीपी भागिले वास्तविक जीडीपी. आता बघा याच्यामध्ये आपल्याला मौद्रिक जीडीपी माहीत झालेला आहे, वास्तविक जीडीपी पण माहीत झालेला आहे. म्हणजे चालू किमतीला मोजला, बाजारभावाला मोजला तो मौद्रिक जीडीपी, स्थिर किमतीला मोजला किंवा आधारभूत वर्षाला मोजला तो वास्तविक जीडीपी. मग मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी यांचा जर भागाकार केला आपण तर जे उत्तर येणार आहे ते असतं जीडीपी अवस्फीतिकी. त्याला जीडीपी डिफ्लेटर असं म्हणतो आपण. जीडीपी डिफ्लेटर जे काही उत्तर येईल, मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी जे काही उत्तर येईल ते उत्तर म्हणजे काय असेल? जीडीपी अवस्फीतिकी किंवा जीडीपी डिफ्लेटर असं म्हणतो आपण. आता गमतीची बाब मित्रांनो एक समजून घेऊया आपण. आता हे जे काही उत्तर, समजा उत्तर 1 पेक्षा जर कमी आलं मित्रांनो, ठीक आहे,
बघा मी काय म्हणतोय, हे जर एक पेक्षा जर कमी आलं, एक पेक्षा जर कमी आलं असेल मित्रांनो, तर असं कळतं आपल्याला की चालू वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या कमी झालेल्या आहेत. कशापेक्षा? आधारभूत वर्षापेक्षा मित्रांनो. आणि माहिती आहे आधारभूत वर्ष मागचं असतं. जसं आता 2020 गृहीत धरा. 2020चा जीडीपी मोजायचा तर आधारभूत वर्ष आपल्याकडे 2011-12 आहे ना. आधारभूत वर्ष मागचं असतं मित्रांनो, 5-6 वर्ष, 4-5 वर्ष. पण ज्यावेळेस जीडीपी अवस्थितिकी यांचा ज्यावेळेस आपण हे करू, मौद्रिक जीडीपी भागिले वास्तविक जीडीपी ज्यावेळेस करू, आणि याचं उत्तर ज्यावेळेस एक पेक्षा कमी येतं, एक पेक्षा कमी येतं, त्यावेळेस असं म्हणता येईल की चालू वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या कमी आहेत. कशापेक्षा? मागच्या आधारभूत वर्षापेक्षा. आणि जर तीच किंमत एक पेक्षा जर जास्त आली मित्रांनो, तर काय असेल? उलट कंडिशन असेल. म्हणजे काय की चालू वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या जास्त आहेत. कशापेक्षा? आधारभूत वर्ष किंवा मागच्या वर्षापेक्षा. मग याहून काय कळतं बरं मित्रांनो? तर जीडीपीची वाढ किती झालीये किंवा जीडीपीची वाढ किती कमी झाली हे कळत नाही. तर दुसरं काय कळतं? तर आधारभूत वर्ष जे आहे, जे मागचं असतं तेव्हापासून जे चालू वर्ष आहे, या दरम्यानच्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती किती कमी झालेल्या आहेत किंवा किती वाढलेल्या आहेत हे आपल्याला या जीडीपी अवस्थितिकी मधनं कळतं. त्याला जीडीपी डिफ्लेटर असं म्हणतो मित्रांनो. त्यामुळे महत्वाची कन्सेप्ट आहे, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. काय कळतं मित्रांनो त्याच्यातून? की आधारभूत वर्षाच्या तुलनेत चालू वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या किती वाढलेल्या आहेत किंवा किती कमी झालेल्या आहेत हे आपल्याला या जीडीपी अवस्थितिकी किंवा जीडीपी डिफ्लेटर मधनं कळतं. त्यानंतर आहे मित्रांनो भारताचे जीडीपीचे क्षेत्रीय वितरण, सेक्टोरल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात 2015-16चं. म्हणजे आपला भारताचा जीडीपी जो आहे, आता वेगवेगळे क्षेत्र आहेत ना. कृषी क्षेत्र आहे आपल्याकडे, उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, ठीक आहे, महत्वाचे डॉमिनंट क्षेत्र आहे. आता जर 15-16 मध्ये जर पाहिलं की टोटल जो काही जीडीपी असेल आपला $2.5 ट्रिलियन वगैरे जो काही असेल, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 15.43% आहे. म्हणजे 100 रुपयाचा जीडीपी जर असेल तर 15.43% रुपये कशामधनं? कृषीचे. उद्योगाचा किती? 31.38% वाटा आहे आणि सेवाचा 53.19% वाटा आहे मित्रांनो. असा हा मिळून 100%. तुम्हाला कळत असेल की या तीन क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा फारच कमी आहे, 15.43. तुलनेने सेवा क्षेत्राचा वाटा मात्र मित्रांनो जास्त आहे, 53.19. आता तो वाढून अगदी 59% गेलाय मित्रांनो. बरं याच्यावर निष्कर्ष काय निघू शकतो? तुम्हाला लक्षात येत असेल की दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचा जीडीपीतला वाटा कमी 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 होत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस सेवा क्षेत्राचा जीडीपीतील वाटा वाढत वाढत चाललेला आहे, हे पण कळतं. आणखी कळतं की स्वातंत्र्यानंतर किंवा इव्हन आपण सुधारणेनंतर पाहतो की कृषी क्षेत्राचा वाटा हा कमीच होत चाललेला आहे, वाढत नाहीये तो. तसं जर पाहता कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अवलंबून आहे, 50% जास्त लोकसंख्या अवलंबून आहे कृषी क्षेत्रावर. रोजगार निर्मिती सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये जास्त आहे, वाटा मात्र तुलनेने फार कमी आहे. तुलनेने उद्योग क्षेत्र मात्र स्थिर आहे, 31.38% स्थिर आहे असं म्हणता येईल. सेवा क्षेत्र मात्र काय? सेवा क्षेत्रामध्ये खूप टेक्नॉलॉजी लागते, तुमच्याकडे इंटेलेक्च्युअल कपॅसिटी लागते, त्यामुळे साधे कामगार या ठिकाणी काम करू शकत नाहीत. त्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये कामगार फार कमी आहेत, कामगार फार कमी आहे, रोजगार फार कमी आहे, पण त्यांचं मूल्य किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मध्ये मात्र ते जास्त आहे, 53.19% इतकं मित्रांनो. ठीक आहे. मग भारताच्या जीडीपीचे क्षेत्रीय वितरण कसं झालं? कृषी 15.43%, उद्योग 31.38, सेवा 53.19. मग असं निष्कर्ष सुद्धा आपण पाहिले. मग आता जर पाहिलं तर तुलनेने कृषी क्षेत्राचं जीडीपी मधलं वितरण कमी व्हावं का? हो, डेफिनेटली व्हावं, डेफिनेटली व्हावं. पण डेफिनेटली कसं व्हावं? त्या कृषी क्षेत्राचं उत्पादन कमी झाल्यामुळे नाही, तर उत्पादन वाढत राहावं त्यांचं, पण त्या तुलनेमध्ये उद्योग क्षेत्र, उद्योग आणि सेवांचं उत्पादन प्रचंड वाढावं आणि त्या तुलनेमध्ये कृषी क्षेत्राचं कमी व्हावं. समजतंय ना? म्हणजे ह्या दोन क्षेत्राचं वाढलं म्हणजे काय होणार? हे कमीच होणार ना. सेवा उद्या 60% झाली तर हे कमी होणार.
म्हणजे सेवा उद्योग क्षेत्र वाढावे, तुलनेने कृषी क्षेत्रापेक्षा उद्योग क्षेत्रामध्ये जास्त शाश्वतता असते, देशाचा विकास त्याच्यावर होत असतो, त्याच्यामुळे रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा निर्मिती होत असते, त्यामुळे उद्योग क्षेत्राचाही वाढावा, सेवा क्षेत्राचाही वाढावा अशी अपेक्षा आपण या तिथं ठेवायला हरकत नाही. ठीक आहे, मग असं थोडस क्षेत्रीय वितरण पाहता येतं मित्रांनो. आता थोडस भारताच्या जीडीपी कडे वळूया की भारताचा जीडीपी कसा आहे, त्याची आकडेवारी काय आहे. 2016-17 आकडेवारी जर पाहिली तर 121 लाख कोटी रुपये, रुपयामध्ये बरं, रुपये आपले, एवढा जीडीपी होते, एवढ्या रुपयात 121 लाख कोटी रुपये. किती? 121 लाख कोटी रुपये एवढा आपला जीडीपी होता पैशामध्ये. तुम्हाला कळालं असेल. आता हे 121 लाख कोटी काय आहे सांगा बरं, थोडस विचार करा. म्हणजे हे काय आहे की आपल्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत त्यांची बाजारपेठेतील एकूण किंमत ही 121 लाख कोटी आहे. आपला जीडीपी 121 लाख कोटी आहे. दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्ती मागे जर पाहिला तर किती आहे बघा, हा 1,03,219 रुपये. म्हणजे भारतातील एका व्यक्तीचं उत्पन्न वार्षिक, बरं वार्षिक किती आहे, 1,03,291. आता वार्षिक 1,03,291 म्हणजे किती होणार, बरे 96, 92, 98, म्हणजे 9,000 पेक्षाही कमी मित्रांनो. 8,500 रुपये 8,500 रुपये वार्षिक नाही, 8,500 रुपये मंथली. म्हणजे 8,500 रुपये मंथली पेमेंट म्हणजे फार जास्त नाहीये ना. वार्षिक 1,03,219 म्हणजे जास्त नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपलं दरडोई उत्पन्न हे इतर विकसित देशाच्या तुलनेमध्ये फार कमी आहे. आणि जागतिक बँकेचा जो काही निकष आहे त्याला GNI, ग्रॉस नॅशनल इन्कम, त्यानुसार जी काही देशाचे वर्गीकरण केलं जात असतं, विकसित, अविकसित, विकसनशील, तर तिथे आपलं स्थान जे आहे तर मध्यम, निम्न मध्यम मध्ये आहे. 3 कॅटेगरी आहेत तिथं वर्ल्ड बँक मध्ये, उच्च विकसित, मध्यम विकसित आणि निम्न विकसित, असे 3 आहेत. ते कशावर डिपेंड, हे दरडोई उत्पन्न किती आहे, त्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न किती आहे त्यानुसार जागतिक बँकेने त्या देशाची क्रमवारी उच्च विकसित, मध्यम विकसित आणि निम्न विकसित अशी केलेली आहे. मग आपलं हे कमी असल्यामुळे आपलं रँक कुठे आहे, उच्च विकसित मध्ये नाही, निम्न मध्ये पण नाहीये, मध्यम मध्ये आहोत. आणि मध्यम मध्ये 2 कॅटेगरी आहेत, निम्न आणि उच्च अशा 2 कॅटेगरी आहेत. तर त्या मध्यम मधल्या निम्न कॅटेगरी मध्ये आपण आहोत. म्हणजे आपलं हे उत्पन्न जे आहे ते निम्न मध्यम स्तरावरचं आहे असं जागतिक बँक सांगते आपल्याला. हे वाढवलं पाहिजे आपण. ठीक आहे, डॉलर मध्ये जर मोजलं मित्रांनो तर जवळजवळ हे 2.597 ट्रिलियन आहे. म्हणजे 2.5 ट्रिलियन जवळजवळ किती आहे ते डॉलर मध्ये मोजलं तर 2.597 ट्रिलियन एवढा आपला जीडीपी आहे. आपण यावर्षी आपले जे काही माननीय अर्थमंत्री महोदया निर्मला सीतारामन यांनी 2020 ला टार्गेट ठेवलं की 2024 पर्यंत $5 ट्रिलियन एवढा आपला जीडीपी होणार आहे. सध्या किती आहे, फक्त 2.597. कुठपर्यंत घेऊन जायचं आपल्याला, 5 म्हणजे दुप्पट वाढवायचं आहे. कधी, या 2020 ते 24 या 4 वर्षामध्ये $5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला आपला जीडीपी घेऊन जायचा आहे, उत्पादन वाढवायचं. पण ते शक्य होईल का नाही ते थोडस आता वाटत नाही, कारण कोरोनाचा कालावधी आहे, आर्थिक चक्र थांबलेलं आहे, उत्पादन वाढेल का नाही शाश्वती नाहीये, त्याच्यामुळे कदाचित हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. होईल ते कधीची होईल सुद्धा, परंतु काही कालावधी द्यावा लागणार आहे. आपण जर पाहिलं तर जागतिक क्रमांक आपला 3 नंबर आहे जीडीपी मध्ये. जर पाहिलं आपण 3 नंबरचा आहे आपला. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर पाहिलं तर आपला 3 नंबर आहे. 1 नंबर आहे अमेरिका, 2 नंबर चीन आणि भारताचा 3रा क्रमांक इथे आहे मित्रांनो. मग आपण ही एक महत्वाची गोष्ट समजावून घेऊया, ते म्हणजे जीडीपीच्या मोजमापामध्ये बदल सुद्धा केला गेलेला आहे मित्रांनो. बदल केला जीडीपीच्या मोजमापामध्ये. काय बदल केलाय, हा बदल कधी केलेला आहे, तो 2015 मध्ये हा बदल केला गेलेला आहे. कधी, 2015 मध्ये हा बदल केला गेलेला आहे. आणि तो बदल कोणी केलेला आहे, IMF नी हा बदल केलेला आहे. IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणूया आपण, IMF ने हा बदल केलेला आहे. IMF ने हा बदल केला. ठीक आहे, मग काय बदल केलेला आहे बरं हा IMF ने बदल महत्वाचा, तो म्हणजे पहिला बदल की आपला जो काही एक्स्ट्रीमली सॉरी, IMF ने हा बदल नाही केलेला, तर हा बदल आपण स्वतः केला, पण तो IMF च्या निकषावरून केलेला आहे आपण मित्रांनो. काय केलाय आपण, तो IMF च्या निकषावरून तो आपण केलेला गेलेला आहे. IMF ने आंतरराष्ट्रीय निकष सांगितलेले आहेत आणि त्या IMF च्या आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे
आपण 2015ला हा जीडीपी मोजमापातील बदल केलेला आहे. ठीक आहे, जो अतिशय महत्वाचा बदल आहे. मग तर आता आपल्याला पाहायचंय ते म्हणजे जीडीपी मोजमापातील बदल. मग हा बदल कधीपासून झालाय मित्रांनो, तर 2015 पासून हा बदल झालेला आहे. कधीपासून झालेला आहे? 2015 पासून. 2015 पासून आपण जीडीपी मोजमापामध्ये बदल केलेला आहे. हा IMFच्या आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे आपण केलेला आहे. जागतिक स्तरावर हाच वापरला जातात, त्याच्यामुळे आपण ते वापरतोय. मग आपण पहिला बदल काय केला? स्थिर बाजार किंमत. म्हणजे मित्रांनो, आपण आता काय केलेलं आहे, अगोदर आपण या 2015 पूर्वी आपण जे काही जीडीपी मोजायचो तो स्थिर किमतीला मोजायचो, म्हणजे कोणत्या आधारभूत वर्षाच्या मागच्या स्थिर आधारभूत वर्षाच्या मोजायचो. पण आता आपण स्थिर बाजार किमतीला मोजतोय आपण, म्हणजे चालू वर्ष जे आहे की नाही त्याच्यामध्ये चालू वर्षाला मोजतोय आपण. स्थिर बाजार किमतीला म्हणजे काय आहे, चालू वर्षामध्ये वस्तू सेवांच्या ज्या काही किमती असतील त्यानुसार आपण काय करणार, आता जीडीपी मोजणार. अगोदर काय करायचो आपण, स्थिर किमतीला म्हणजे आधारभूत वर्षाच्या ज्या काही वस्तू सेवांच्या किमती असतील त्याच्यामध्ये किती बदल झालाय त्यानुसार आपण मोजायचो. पण आता बाजार किमतीला मोजतोय आपण. जीडीपी वृद्धी दर म्हणजे जीडीपी तर मोजणार, पण जीडीपी वृद्धी दर म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी किती वाढलेला आहे, 2 वर्षात किती वाढलेला आहे, असं त्याचा ग्रोथ रेट सुद्धा आपण स्थिर बाजार किमतीच्या आधारावरच मोजतोय आपण. कशाच्या? स्थिर बाजार किमतीच्या. ठीक आहे. मग आता काय फरक होणार बरं माहिती आहे का? मग आपला हा जीडीपी वाढू शकतो, कारण आपण आता स्थिर बाजार किमतीला मोजतोय. का बरं? कारण स्थिर बाजार किमती ही बाजार किंमत म्हणजे चालू वर्षाची असते ना, आणि चालू वर्षाच्या वस्तू सेवांच्या किमतीमध्ये काय असतं? महागाई. महागाईमुळे किंमत वाढणार, म्हणजे 10ची वस्तू 20 रुपयाला, पण ते 20 ऍड व्हायलेत ना. अगोदर वास्तव जीडीपी घ्यायचो आपण जो आधारभूत वर्षाला होता त्यावेळेस, तसं ही इन्फ्लेशन महागाई त्यामध्ये गृहीत धरली जायची नाही मित्रांनो. आता त्यामध्ये महागाई गृहीत धरली जाते. म्हणजे याचा अर्थ जर महागाई वाढली तर जीडीपी वाढणार. किंवा याच्यामध्ये आणखी असं पाहता येतं की याच्यावर अप्रत्यक्ष कराचाही प्रभाव होत असतो ना. म्हणून महागाई अप्रत्यक्ष कर दोन्हीचा प्रभाव होतो, म्हणून कदाचित हा जीडीपीचे आकडे आता वाढण्याची शक्यता आहे. म्हणून बघा विरोधक आता काय करतात, टीका करतायत की तुम्ही आकडे फुगवताय जीडीपीचे म्हणून. ठीक आहे, पण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निकषाप्रमाणे आपण ते वापरतोय मित्रांनो. त्यानंतर मूलभूत किंमत. ठीक आहे, मूलभूत किंमत पाहायची आपल्याला. मूलभूत किंमत, मग मूलभूत किंमत जी आहे, तर आपण मूलभूत किंमत आता वापरायला लागलो. ती म्हणजे काय की या किमतीमध्ये उत्पादन कर आणि अनुदाने यानुसार आपण ही मूलभूत किंमत काढत असतो. उत्पादनाचा कर किती आहे, मग त्या उत्पादनावर कर गव्हर्नमेंट लावतं ना, अप्रत्यक्ष कर लावत असतं, इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि गव्हर्नमेंटने अनुदाने किती दिलेली आहेत याचा विचार करून आपण वस्तूची किंमत काढतो, त्याला मूलभूत किंमत. म्हणजे उत्पादनावरील कर आणि अनुदाने याचा विचार करून जी किंमत काढतो त्याला मूलभूत किंमत असं म्हणतो मित्रांनो आपण. मग आपण क्षेत्रीय जीडीपी आपण स्थिर मूलभूत किमतीला मोजतोय. क्षेत्रीय जीडीपी म्हणजे सेक्टरल जीडीपी आपण नाही पाहिलं का आताच, कृषी उद्योग सेवा, कृषी 15, उद्योग हे सगळं जीडीपी मधला वाटा, याला आपण सेक्टोरल जीडीपी असं म्हणतो. किंवा आताच जे म्हणलो आपण क्षेत्रीय जीडीपी, हे स्थिर मूलभूत किमतीला काढणार आपण, स्थिर मूलभूत किमतीला. म्हणजे इथं आता स्थिर मूलभूत किमतीला काढल्यावर विचार कशाचा आपल्याला प्रभाव करणार, उत्पादन कर म्हणजे अप्रत्यक्ष कराचा प्रभाव पण करणार, आणि अनुदानाचा कर म्हणजे अनुदानाचा पण प्रभाव यावर होणार. म्हणजे समजा शासनाने अप्रत्यक्ष कर वाढवले आणि अनुदान जर कमी केले असतील तर काय होऊ शकतं, हा क्षेत्रीय जीडीपी किंवा हा आपला जीडीपी वाढणार. ठीक आहे, आपला जीडीपी काय होत असते, तो वाढत असतो. पाचवा बद्दल काय केलं, MCA 21. MCA म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. कॉर्पोरेट म्हणजे उद्योग मंत्रालय. ठीक आहे, उद्योग मंत्रालय, तर आपण मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स असं म्हणतो.
मग यांनी MCA21 डाटाबेस म्हणजे सॉफ्टवेअर तयार केले MCA21. मग आता हे जीडीपी जो मोजायचा आहे याच्यामध्ये वस्तू सेवांच्या आपल्याला काय करायच्यात, बाजारपेठेतल्या किमती घ्यायच्यात. मग त्यांची आकडेवारी आता आपण MCA21 मार्फत आपण आकडेवारी गोळा करणार आहोत. MCA21 हा आपलं जे काही उद्योग मंत्रालय आहे, उद्योग व्यवहार मंत्रालय त्यांचं हे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअर मार्फत आपण काय करणार आहोत, देशातील सर्व वस्तू आणि सेवांची उत्पादन किती झालेलं आहे, त्यांच्या किमती किती झालेल्या आहेत, त्यांची आकडेवारी गोळा करणार आहोत. अगोदर काय करायचो आपण, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारी अवलंबून राहायचो. आता तसं होणार नाही MCA21च्या आकडेवारीवर. इतर आकडेवारी सुद्धा आपण गृहीत धरणार. कोणती बरं, सेबी कडून प्राप्त झालेली, सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी कडनं प्राप्त झालेली. IRDA ठीक आहे, म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी, विमा प्राधिकरण आहे ना आपलं, विमा प्राधिकरण. त्यानंतर शेअर मार्केट, दलाल यांच्याकडे जी आकडेवारी आहे, RBI यांच्याकडच्या आकडेवारीचा सुद्धा आता उपयोग होणार कशासाठी, जीडीपीच्या मोजमापासाठी. ठीक आहे, जीडीपीच्या मोजमापासाठी असा इथे बदल होणार. याला ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड GVA असं म्हणलं गेलेलं आहे. काय म्हणलं मित्रांनो या सगळ्या बदलांना, GVA ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. ठीक आहे, म्हणजे स्थूल मूल्यवर्धित असं म्हणूया आपण. मग असे बदल आपण हे केलेले आहेत जीडीपीच्या मोजमापामध्ये. ठीक आहे मित्रांनो, अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पाहायचं ते म्हणजे शाश्वत विकासाचे निर्देशांक. शाश्वत विकासाचे निर्देशांक. आता शाश्वत विकास म्हणजे काय असतो, विकास तर होतोय आपल्याला, पण शाश्वत झाला पाहिजे. तो म्हणजे काय की आज आपल्या जी पिढी आहे, आपल्या पिढीच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीच्या सुद्धा गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, असं साधन संपत्तीचा वापर करायचा, असा विकास करायचा म्हणजे शाश्वत. असं नाहीये की आजच आपण सगळं पर्यावरणाचा नाश करून जाणार आणि येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन पण मिळणार नाही, पाणी पण मिळणार नाही, नैसर्गिक साधन संपत्ती पण मिळणार नाही, असं नाही. आपल्याही पिढीचा विकास झाला पाहिजे आणि येणाऱ्या सगळ्या पिढींचाही विकास झाला पाहिजे, त्यांनाही हे सगळं नैसर्गिक स्रोत उपलब्ध झाले पाहिजेत, असा विकास करायचा तो म्हणजे शाश्वत विकास. मग त्याचे काही निर्देशांक आहेत का, इंडेक्स? यस आहेत. पहिला आहे तो म्हणजे हरित स्थूल निर्देशांतर्गत उत्पादन, ग्रीन जीडीपी म्हणतो आपण, सोपं. हे काय आहे, ग्रीन जीडीपी आहे मित्रांनो, ग्रीन जीडीपी. मग 2006 मध्ये चीनने हा ग्रीन जीडीपी मोजायचा प्रयत्न केला होता. पण ग्रीन जीडीपी आता हा कसा मोजतात ते समजून घ्यावं. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन कसं मोजायचं, सिंपल आहे. आपल्या देशाचा जो काही जीडीपी मोजलाय आपण, त्या जीडीपी मधून फक्त पर्यावरणाचा ऱ्हास जो झालेला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे आपण झाडं तोडलेली आहेत, पाणी अस्वच्छ केलंय, हवा अस्वच्छ केलेली आहे, हा जो काही पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे, तो पर्यावरणाचा ऱ्हास भरून काढण्यासाठी जो पैसा लागत आहे, तो पैसा जीडीपी मधनं वजा करायचा. काय करायचा, जीडीपी मधनं वजा करायचा. जो येणारा आहे त्याला ग्रीन जीडीपी किंवा हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, समजलं. म्हणजे जीडीपी मधून पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जो काही झालेला आहे तो खर्च त्यामधनं वजा करायचा, त्याला आपण हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा ग्रीन जीडीपी असं म्हणतो. 2006 मध्ये चीननी काढलाय, पण नंतर त्यांचं हे काढल्यामुळे त्यांचा जीडीपी कमी झालेला होता. त्याच्यामुळे 2007 मध्ये चीनने अशा पद्धतीने काढणं बंद करून टाकलं. आता चीन काही 2006 चुकलं थोडंसं, ठीक आहे, 2006 मध्ये चीन मध्ये काढलं होतं, चीननी हा जीडीपी मोजला होता, पण नंतर 2007 पासून त्यांनी बंद करून टाकलाय. भारतामध्ये सुद्धा हा जीडीपी मोजता येतो का, यासाठी पर्यावरण मंत्री होते त्यावेळेस रघुराम रमेश. ठीक आहे, रघुराम रमेश जे आहेत, मग त्यांनी 2011 मध्ये पार्थ दास गुप्ता केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकवत होते. तर सॉरी, रघुराम रमेश नाही, जयराम रमेश. ठीक आहे, हे आपले त्यावेळेस पर्यावरण मंत्री होते. त्यांनी 2011 मध्ये पार्थ दास गुप्ता समिती नेमलेली होती. कशासाठी, तर भारतामध्ये हा ग्रीन जीडीपी मोजता येतो का. मग यांनी 2013 मध्ये अहवाल पण शासनाला सादर केलेला आहे आणि सांगितलं आपल्या अहवालामध्ये की ग्रीन जीडीपी मोजणं ही एक अपूर्ण संकल्पना आहे. ह्या ग्रीन जीडीपीच्या माध्यमातून आपण पूर्ण जीडीपी मोजता येणार नाही, ती अर्धवट अशी अपुरी संकल्पना आहे. मग जर जीडीपी मोजायचं असेल तर तुम्ही काय करा, नैसर्गिक स्रोत, मानवी भांडवल आणि पायाभूत संपत्ती या घटकांचा सुद्धा विचार करा. ठीक आहे, काय
जर जीडीपी मोजायचा असेल तर नैसर्गिक स्रोत जे काही आपल्याकडे आहेत, तसंच मानवी भांडवल आहे, पायाभूत संपत्ती, याचा विचार करून तुम्ही जीडीपी मोजला पाहिजेत, अशी शिफारस सुद्धा या पार्थ दासगुप्ता समितीने केलेली होती. पण आपण फार काही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही आणखी सुद्धा, आणि आपण आजही ग्रीन जीडीपी काही भारतामध्ये मोजत नाही मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, जिग्मे शिंगे वांगचुक. आता ग्रॉस नॅशनल हॅपीनेस हा कुठं मोजला जात असतो, तर हा भूतानमध्ये, भूतान जो आहे, भूतान आपला शेजारी देश, भूतानमध्ये हा हॅपीनेस म्हणजे मोजतात. तर त्यांच्यामध्ये जीडीपी हा मोजतात. आपलं जसं जीडीपी मोजतो का नाही, आपण जसं पाहिलं की 1,21,00,00,000 आपला जीडीपी आहे, तसं हा त्यांचा अशा पद्धतीने मोजतात. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस त्याला असं म्हणलं जातं. आणि त्यांच्याकडे नॅशनल हॅपीनेस इन्स्टिट्यूट आहे, एक संस्था आहे नॅशनल हॅपीनेस इन्स्टिट्यूट, ती मोजत असते. आणि मग हा कोणी प्रतिपादन केलेलं आहे, ते भूतानचे राजे राजे जिग्मे शिंगे वांगचुक. जिग्मे शिंगे वांगचुक हे भूतानचे राज्य होते, त्यांनी हा सांगितलेला आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, जो भूतानमध्ये वापरतात. मग हा मोजायचा असेल तर काय, याच्यामध्ये 4 घटक गृहीत धरले. 4 घटक. आर्थिक स्वयंपूर्णता, म्हणजे त्या देशाची आर्थिक स्वयंपूर्णता किती झालेली आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा, आर्थिक स्वयंपूर्णता. दुसरं आदिम पर्यावरण, म्हणजे त्या भूतानमध्ये जे काही अगोदरपासून जुनं पर्यावरण आहे, अगदी आपल्याकडे आता बघा ना, पर्यावरण तसं राहिलेलं नाही. बरेचसे जंगल होतं, जंगल कापलं आणि शहरं झालेली आहेत. आदिम म्हणजे जुनं अगोदरचं पर्यावरण हे किती शिल्लक आहे. सांस्कृतिक जपणूक आणि वाढ, म्हणजे त्या भूतानची संस्कृती किती जपली जाते, त्यामध्ये किती वाढ होते, हा एक घटक आहे. आणि चौथा कल्याणकारी लोकशाही, लोकांचं कल्याण त्या ठिकाणी किती होते. म्हणजे असे 4 घटक बघा, आर्थिक स्वयंपूर्णता, आदिम पर्यावरण, सांस्कृतिक जपणूक आणि वाढ आणि कल्याणकारी लोकशाही, या 4 घटकाच्या आधारावर भूतानमध्ये हा जीडीपी मोजला जात असतो. त्याला ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स असं म्हणलं जातं मित्र. फक्त भूतानमध्ये, बाकी कोणत्याही देशामध्ये तो मोजला जात नाही. म्हणून भूतान हा सर्वात आनंदी देश आहे असंही म्हणलं जात असतं. ते मटेरियलिस्टिक लाईफ पासून ते फार दूर आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर आणखी एक निर्देशांक आहे मित्रांनो, तो म्हणजे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. कोणता आहे? शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एनएनपी सस्टेनेबल. एनएनपी म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट सस्टेनेबल. आपण हे पाहिले, नेट नॅशनल प्रोडक्ट पाहिलेले आपण. ठीक आहे. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पाद किंवा पण शाश्वत, बरं मग याचा फॉर्म्युला, मग पर्याय, हे जे फॉर्म्युले आहेत ना, पर्यावरण तज्ञांनी सांगितलेले आहेत. म्हणजे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मोजायचं आहे, त्याचा पहिला फॉर्म्युला सांगितलाय एनएनपी सस्टेनेबल बरोबर जीएनपी मायनस डीएम मायनस डीएन. आता हे काय समजावून घेऊया. एनएनपी सस्टेनेबल म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट सस्टेनेबल, म्हणजे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पाद. ठीक आहे, हे झालं. जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय? स्थूल राष्ट्रीय उत्पाद. राष्ट्रीय वर आठवतं ना, राष्ट्रीय म्हणजे नागरिकांनी बनवलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमती, म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद. याच्यामधनं काय वजा करायचंय? वजा कर. डीएम म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हायरमेंट, मॅन्युफॅक्चरिंग असेट. आता या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून जे काही भांडवल आहे, त्या भांडवलाचा घसारा. डीएम म्हणजे काय? डेप्रिशिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेट. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे भांडवला, जे काही उत्पादन निर्मितीचे घटक आहेत, मॅन्युफॅक्चरिंगचे घटक, त्याचा जो काही घसारा झालेला आहे ते वजा करा. ठीक आहे. डेप्रिशिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेट म्हणजे उत्पादन निर्मितीचे जे काही साधनं आहेत, त्यांचा जो काही घसारा झाला तो वजा करा. पुन्हा वजा काय करायचंय? डीएन म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ इन्व्हायरमेंटल असेट, म्हणजे पर्यावरणाचा जो काही ऱ्हास झालेला आहे एका वर्षामध्ये, म्हणजे हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, जंगलतोड, जी काही झाली ती वजा करा. त्यासाठी जे काही पैसे लागले ते वजा करा. ठीक आहे. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, जीएनपी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधनं जे काही उत्पादन निर्मितीच्या घटकाचा घसारा आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे वजा करा, आणि वजा करून जो आकडा मिळणार आहे त्याला आपण एनएनपी सस्टेनेबल असं म्हणतो. ठीक आहे. एनएनपी सस्टेनेबल असं म्हणूया. काही पर्यावरण तज्ञांनी एनएनपी सस्टेनेबल किंवा शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे आहे त्याचा दुसराही फॉर्म्युला सांगितलेला आहे. तो कसा आहे? एनएनपी सस्टेनेबल बरोबर आहे जीएनपी मायनस डीएम म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेट. हे जशा तसं डीएम आलं, डीएन जशा तसं आलेलं आहे. इथं फक्त आर आणि ए हे ऍड झालेले आहेत. ठीक आहे. हे काय, आर आणि ए ऍड झालेत.
म्हणजे NNP सस्टेनेबल याचा अर्थ आहे नेट नॅशनल प्रोडक्ट सस्टेनेबल, म्हणजे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, जे नागरिकांनी बनवले वस्तू सेवा. वजा काय करायचं, DM म्हणजे माहित झालं आपल्याला की वस्तू सेवांच्या निर्मितीसाठी जे घटक वापरले त्यांचा घसारा वजा करायचा आपल्याला, मॅन्युफॅक्चरिंग असेट. DN म्हणजे काय, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास झालेला आहे तो वजा करायचा आहे, झाडं वगैरे तोडली गेली, पाणी वगैरे, ठीक आहे, प्रदूषण झालं, हवा प्रदूषण, त्यासाठी लागले पैसे वजा करा. आर, आर म्हणजे रिस्टोर, रिस्टोर म्हणजे पर्यावरणाचं जे काही आपण नुकसान केलेलं आहे, खूप आपण जंगल तोडलेलं आहे, पाणी प्रदूषित केलेलं आहे, हवा प्रदूषित, जमीन प्रदूषित, हे पुन्हा ते रिस्टोर करायला, म्हणजे पुन्हा त्याच्या पातळीवर आणण्यासाठी किती खर्च लागेल, किती पैसे लागेल, रिस्टोर करायचा आपल्याला. पर्यावरणाचा जो काही ऱ्हास झालेला आहे तो पुन्हा आपल्याला रिस्टोर करायचा आहे, त्यासाठी किती पैसे लागतील ते वजा करायचे आपल्याला. अवट, AVERT, ए म्हणजे अवट, अवट म्हणजे काय की नैसर्गिक साधन संपत्तीचा जो ऱ्हास होतोय, आपण पाहतो रोज जंगल कापल्या जात आहे, रोज प्रदूषण होत आहे, हे जे याला आपण हे थांबवण्यासाठी, की जे पर्यावरणाचा ऱ्हास सध्या होत आहे हे थांबवण्यासाठी किती पैसे लागतात ते वजा करायचे. ठीक आहे, म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये वस्तू सेवा निर्मितीच्या उत्पादनाच्या घटकांची झालेला घसारा वजा करायचा, पर्यावरणाचा ऱ्हास जेवढा काय त्याचा पर्यावरणाचा ऱ्हास जो काही तो वजा करायचा, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास भरून काढण्यासाठी पुन्हा किती पैसे लागतील ते वजा करायचे, आणि होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी किती पैसे लागतील ते पण वजा करायचे. हे सगळं करून जो येणार आहे तो असेल NNP सस्टेनेबल. पण मित्रांनो मला सांगा, असं कोणी काढेल का? कारण एवढं तुम्ही वजा करत बसला तर ती तुमचं राष्ट्रीय उत्पन्न फार कमी निघेल, आणि कोणत्याच देशाला वाटत नाही की राष्ट्रीय उत्पन्न आपलं कमी असावं, आपला GDP सतत वाढता असावा असं वाटतं. पण ठीक आहे, परीक्षेला यावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन अशा पद्धतीने काढता येत असतो. ठीक आहे, मग बघा मित्रांनो, मग हे काय होते बघा, शाश्वत विकासाचे निर्देशांक होते कोणते, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, आणि शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, याद्वारे GDP किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जात असतं मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर कन्सेप्ट पाहायचे महत्वाची, अतिशय महत्वाचे, क्रय शक्ती समानता, याला PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असंही म्हणलं जातं, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. मग ही जी कन्सेप्ट आहे ही कार्ल गुस्ताव कॅसेल हा स्वीडनचे अर्थतज्ञ त्यांनी ती मांडलेली आहे, आणि याचा फॉर्म्युला आहे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी इज इक्वल टू PF डिवायडेड बाय PD. PF डिवायडेड PD आपण समजावून घेऊया. आता क्रय शक्ती समानता किंवा याला खरेदी शक्ती समानता असंही म्हणलं जातं मित्रांनो, याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असंही म्हणलं जातं. सोपं आहे. आता आपल्याला माहिती आहे चलनाचे व्यवहार होत असतात, जसं आज $1 बरोबर 70 रुपये, समजा 75 रुपये, मग $1 बरोबर 75 रुपये, म्हणजे अमेरिकेतली जर एक वस्तू जर विकत घ्यायची आपल्याला जी $1 असेल तर त्यांना 75 रुपये द्यावे लागतात. ठीक आहे, म्हणजे $1 बरोबर 75 हा दर आहे, त्याला विनिमय दर म्हणतो मित्रांनो आपण, विनिमय दर. मग विनिमय दर काय चलनाचा, की एक चलन दुसऱ्या चलनामध्ये ज्या दराने रूपांतरित होतं त्या दराला विनिमय दर म्हणतो आपण. जसं समजा 75 रुपये जर तुम्ही दिले तर तुम्हाला $1 कोणीही देईल ज्याच्याकडे असेल तर, मग $1 मिळवायचं तर तुम्हाला 25 रुपये, म्हणजे 25 रुपये $1 बरोबर 75 रुपये, मग 75 रुपये आणि $1 सारखेच झाले की नाही, म्हणजे 75 रुपयाचे रूपांतर कशामध्ये झालं, डॉलरमध्ये, आणि डॉलरचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, 75, म्हणजे 75 हा दर आहे. मग एक चलन दुसऱ्या चलनामध्ये ज्या दराने परिवर्तन होतं त्याला विनिमय दर असं म्हणतो आपण, एक्सचेंज रेट, विनिमय दर असं म्हणतो मित्रांनो आपण, विनिमय दर. ठीक आहे, म्हणजे एक चलन दुसऱ्या चलनामध्ये ज्या दराने परिवर्तित होत असतं, जे त्यांचे व्यवहार होतात त्याला आपण विनिमय दर असं म्हणतो आपण. दुसरा एक दर असतो मित्रांनो, दुसरा सुद्धा, तो हा क्रय शक्ती समानता दर आहे, चलनाचाच आहे पण तो सुद्धा, हा सुद्धा चलनाचाच आहे पण हा वेगळ्या पद्धतीचा आहे. मग समजावून घेऊया आपण मित्रांनो हा कसा असतो. मग क्रय शक्ती समानता हा चलनाचा जो दर आहे हा कसा मोजतात, की आपल्या देशाचं जे काही चलन आहे, आपल्या देशाचं चलन रुपये आहे, मग आपल्या देशाचं चलन हे इतर देशामध्ये किती वस्तू आणि सेवा खरेदी करतं त्यानुसार आपण मोजतो. म्हणजे बघा इथे आपण काय की वस्तू आणि सेवा किती विकत मिळतात, तेवढ्या चलनामध्ये वस्तू आणि सेवा किती विकत मिळतात त्यावरून आपण
दोन चलनाची तुलना करतो तर आपण क्रय शक्ती समानता, खरेदी शक्ती समानता असं म्हणतो आपण. उदाहरण घेऊया आपण, ठीक आहे. उदाहरण जर घेतलं आपण, समजा आपण अमेरिकेत गेलो आणि अमेरिकेत 2 टी शर्ट जर घेतले आणि 2 टी शर्ट समजा आपल्याला $2 मिळाले. किती डॉलरला मिळाले मित्रांनो? $2 किंवा गृहीत धरूया 2 टी शर्ट घेतले आणि ते फक्त $1 मिळाले, $1 मिळाले. मग आपण भारतामध्ये आलो आणि सेम ब्रँड जो अमेरिकेत होता का तो सेम ब्रँड सेम साईज आपण भारतात विकत घेतलं, पुण्या मुंबईत कुठे विकत घ्या, आणि तिथे तुम्हाला समजा ₹50 द्यावे लागले. 2 टी शर्टला ₹50. म्हणजे बघा वस्तू तीच आहे, वस्तू तेवढ्याच आहेत, त्याच कंपनीच्या तोच ब्रँड आहे, पण अमेरिकेमध्ये $1 मिळालं आणि भारतामध्ये ₹50. म्हणजे याचा अर्थ काय झालं बघा, $1 आणि ₹50 सारखे झाले. का बरं? कारण $1 मध्येही तेवढ्याच वस्तू सेवा मिळाल्या आणि ₹50 मध्ये सुद्धा तेवढ्याच वस्तू सेवा मिळाल्या. आता डॉलर आणि रुपयाची तुलना केली मित्रांनो इथे आपण, पण ती कशाच्या आधारावर केलेली आहे की ते दोन्ही चलन त्यामध्ये किती वस्तू आणि किती सेवा खरेदी करू शकतात त्यानुसार आपण त्यांची तुलना केलेली आहे. आणि जनरली अशी तुलना आपण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत करतो. ठीक आहे, येतं लक्षात. मग अशी तुलना करतो आपण, त्याला खरेदी शक्ती समानता असं म्हणतो आपण. मग मला सांगा बरं, कोणत्या चलनाची क्रय शक्ती समानता ही चांगली असेल? साहजिकच ज्या देशामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन जास्त होतं त्या देशाची क्रय शक्ती समानता, खरेदी शक्ती समानता किंवा ही पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही चांगली असते. का बरं? कारण तिथे कमी पैशाला जास्त वस्तू सेवा येतील ना. ठीक आहे, म्हणजे तेच आपल्याला तुलना करायची की ते चलन किती वस्तू सेवा खरेदी करू शकतं, आणि जर कमीच्या पैशामध्ये जास्त वस्तू सेवा खरेदी होत असतील तर साहजिकच क्रय शक्ती समानता चांगली आहे, खरेदी शक्ती चांगली आहे असं म्हणता येईल आपली. ठीक आहे, मग असं क्रय शक्ती समानता अनुसार जर आपण तुलना केली तर भारताची तिसरी रँक आहे मित्रांनो, तिसरी जगामध्ये. ठीक आहे, आपली कितवी रँक आहे? तिसरी रँक आहे असं म्हणता येईल, जे महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, सॉरी चौथी रँक आहे, चौथी रँक आहे. म्हणजे अमेरिका, चीन, जपान नंतर आपलं चौथी रँक आहे. ठीक आहे, आणि आपण जपानलाही सरप्लस केले 3. थोडस कन्फर्म करून घ्या, आय एम क्वाइट बिट कन्फ्युज. ठीक आहे, ही क्रय शक्ती समानतेमध्ये आपली रँक ही तिसरी किंवा चौथी असेल, मग मे बी तिसरी आहे क्रय शक्ती समानतेमध्ये आपली रँक. ठीक आहे, ओके. मग असं थोडस पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ही पाहता येत असते. मग आता याच्यामध्ये हे पीएफ डिवायडेड बाय पीडी हा फॉर्म्युला काय आहे? तर ही पी म्हणजे प्राइस. ठीक आहे, प्राइस म्हणजे किंमत. मग कशाची किंमत? वस्तू सेवा, आपल्या चलनाची किंमत, वस्तू सेवांची किंमत. पण फॉरेन म्हणजे परदेशामध्ये, परदेशामध्ये आपल्या चलनाची वस्तू सेवांच्या तुलनेत असलेली किंमत. पी म्हणजे प्राइस कशाची? आपल्या चलनाची वस्तू सेवांच्या तुलनेमध्ये परदेशात असलेली. आणि हे काय? पी म्हणजे डोमेस्टिक, म्हणजेच ही किंमत आहे आपल्या चलनाची आपल्या वस्तू सेवांच्या तुलनेमध्ये देशांतर्गत किंमत किती आहे. मग यांचा जो काही भागाकार असणार आहे त्याला क्रय शक्ती समानता असं म्हणतो आपण. जो कार्ल गुस्ताव कॉसेल या स्वीडन, जे काही स्वीडनचे अर्थतज्ञ आहेत त्यांनी ही छानशी कन्सेप्ट जी आहे ती मांडलेली आहे. ठीक आहे, क्रय शक्ती समानता असं म्हणता येईल मित्रांनो. ठीक आहे, ओके मित्रांनो, मग आपण या 1 तासामध्ये काय डिस्कस केलं हे थोडंसं क्विक रिवाइज करूया आपण. ठीक आहे, मग काय काय पाहिलं आपण आज? मौद्रिक जीडीपी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. त्यानंतर वास्तविक जीडीपी म्हणजे काय ते सुद्धा पाहिले मित्रांनो. ठीक आहे, मग जीडीपी मध्ये वाढ ही कशा प्रकारे होऊ शकते ते सुद्धा आपण इथं डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर महत्वाचं पाहिलं ते म्हणजे चालू किंमत कशाला म्हणायचं असतं, स्थिर किंमत कशाला म्हणायचं असतं, आधारभूत वर्ष कशाला म्हणायचं असतं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे सगळ्या आधारभूत वर्षाच्या श्रृंखला पाहिल्या आपण. 48, 49, 60, 61, 70, 71, 80, 81, 93, 94, 99, 2000, 2004, 5, 11, 12. ठीक आहे, त्यानंतर आता काय आहे ते पण पाहिलं. त्यानंतर मग आपण दरडोई उत्पन्न कशाला म्हणायचं ते सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर जीडीपी अवस्फीतिकी, जीडीपी डिफ्लेटर. ठीक आहे, जीडीपी डिफ्लेटर हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू वगैरे सगळं डिस्कस केले मित्रांनो. त्यानंतर आपण पाहिलं भारताचं जीडीपीचं क्षेत्रीय वितरण, कृषीला किती, उद्योगाला किती, सेवा, त्यांचे निष्कर्ष काय ते पण पाहिलेलं आपण. त्यानंतर आपण डिस्कस केले ते म्हणजे भारताचा जो काही जीडीपी आहे सध्या त्या जीडीपीचा काय दर आहे. ठीक आहे,
किंवा आपण टार्गेट काय ठेवलेलं आहे ते पण आपण मित्रांनो डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण डिस्कस केलं ते म्हणजे जीडीपीच्या मोजमापातील काय बदल झालेले आहे की 2015 पासून आपण काय काय बदल केलेले आहेत ते सुद्धा आपण इथे डिस्कस केलेले. अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो. आणि आता राज्यसेवेची पण डेट आलेली आहे, कंबाईनची पण डेट आलेली आहे, त्यामुळं अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला खूप खूप परीक्षेला कामाला येईल मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही छान अभ्यास करा, हे व्हिडिओ पहा, ह्याचं रिव्हिजन करत राहा, वारंवार व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला हे पाठ होऊन जातील. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करतोय मित्रांनो. ठीक आहे. मग हे त्यानंतर पाहिलं ते म्हणजे शाश्वत विकासाचे निर्देशांक. याच्यामध्ये पहिला पाहिला तो म्हणजे हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्यानंतर दुसरा पाहिला मित्रांनो तो म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, जो भूतानमध्ये वापरतात ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, तो पाहिलेला आहे आपण. त्यानंतर आपण पाहिलेला आहे तो म्हणजे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, हे सुद्धा पाहिलेलं आहे मित्रांनो, जो अतिशय महत्त्वाचा. याच्यामध्ये दोन फॉर्म्युले, NNP सस्टेनेबल म्हणजे हे GNP मायनस DM मायनस DN, आणि दुसरा NNP सस्टेनेबल GNP मायनस DM मायनस DN मायनस R मायनस A, हे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट डिटेल्स पाहिली आपण मित्रांनो, ती म्हणजे क्रय शक्ती समानता. त्याचा अर्थ काय आहे? सिंपल अर्थ आहे की एखाद्या देशाचं चलन दुसऱ्या देशामध्ये किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत किती वस्तू आणि सेवा खरेदी करतं, किती वस्तू सेवा खरेदी करतं, त्यावरून जो ठरवायचा असतो तो आपण क्रय शक्ती समानता म्हणतो आपण. आणि जनरली डॉलरमध्ये ते आपण मोजतो आपण मित्रांनो. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मग थांबूया मित्रांनो इथे आपण. तुम्ही जे काही व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग. लेट्स क्रॅक महाराष्ट्र आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. टेलिग्रामचं सुद्धा आपलं अनअकॅडमीचं चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स कळत राहतील. आणि हा माझा कोड आहे मित्रांनो, SACHIT सचित. बघा, SACHIT हा सचित नावाचा कोड आहे. या सचित नावाच्या कोडवर तुम्ही अनअकॅडमीचे MPSCचे जर सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो 10% तुम्हाला डिस्काउंट सुद्धा इथं उपलब्ध होईल. त्यामुळे आता परीक्षा आलेली आहे, परीक्षेचा कालावधी आहे, त्यामुळे लवकर जॉईन करा आणि या कोडचा तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे. थांबूया इथं मित्रांनो आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.